तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या लाडक्या YouTube चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गौतम ग्राफिक्स डिझाइन स्टुडिओ. तर मित्रांनो विषय काय माहिती आहे का? तर बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत नव्हते. आता तो प्रॉब्लेम नाही का सॉल्व्ह झालाय. तर आता इथून डेली आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत राहतील. तर भावांनो बऱ्याच माझ्या लाडक्या भावाने नाही का, ते की YouTubeला कमेंट केल्यात आपल्या व्हिडिओला, की "दादा मोबाईलवर एडिटिंग शिकवा. मी मोबाईल वापरतोय, माझ्याकडे पीसी नाहीये." तर त्यांच्यासाठी मित्रांनो मी खास त्यांच्यासाठी नाही का, आता जानेवारी महिन्यापासून आपल्या याच्यावर सीरीज चालू होणार आहे. ती सीरीज म्हणजे मोबाईल ग्राफिक डिझायनरसाठी आहे, जे बेसिक टू ॲडव्हान्स याच्यामध्ये आपल्याला सगळं शिकवलं जाणार आहे. तर त्यासाठी आपण एक छोटंसं टार्गेट ठेवलं मित्रांनो. तर आपण जानेवारी महिन्यापर्यंत आपल्या YouTube चॅनलवर 500 जर सबस्क्रायबर झाले, तर आपण 1 तारखेपासूनच आपण बेसिक टू ॲडव्हान्स या क्लासला सुरुवात करणार आहे. त्यामध्ये फॉन्ट कुठून डाउनलोड करायचे मोबाईलसाठी, बॅकग्राऊंड कुठून घ्यायचं, साईज कसं क्रिएट करायच्या त्याच्यामध्ये किंवा कलर करेक्शन कसं करायचं, हे सगळ्या गोष्टी आपण त्या क्लासमध्ये शिकणार आहे. तेही फ्री असणार आहे आणि ते YouTubeवर अवेलेबल असणार आहे. तर बेसिक टू ॲडव्हान्स लेव्हलचा जो मोबाईल डिझाइन कोर्स असणार आहे मित्रांनो, ते आपण आपल्या चॅनलवर फ्री आणणार आहे. त्यामुळं पटपट जाऊन नाही का, आपल्या जे 500 जे टार्गेट ठेवलं आपण, ते लवकरात लवकर मित्रांनो कंप्लीट करायचं आणि मोबाईल डिझायनरसाठी हे खास नाही का, एक ऑफरच घेऊन आलोय आपण नवीन वर्षाची. तर मित्रांनो तुम्हाला काय करायचंय फक्त आपल्या भावाला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ लवकरात लवकर जास्त मित्रांपर्यंत नाही शेअर करायचा. तर चला मित्रांनो आपण आपल्या आजच्या टॉपिकवर वळूया. तर आज मी घेऊन आलेलो आहे फ्री पी-एच-डी फाईल तेही आभार बॅनर एडिटिंग. एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या पीसीमध्ये बनवू शकता. तर मित्रांनो जे स्टेप मी जसं-जसं फॉलो केलं तसं तुम्ही फॉलो करून अशी डिझाइन बनवू शकता. तर चला मित्रांनो वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो मी सगळ्यात आधी Photoshopच्या मेन स्क्रीनवर म्हणजे होम स्क्रीनवर आलेलो आहे. तर आधी सगळ्यात आधी मी तुम्हाला जी साईज दाखवतो. तर साईजसाठी मी इथं बघू शकता. इथं पिक्सल आहे मी इंचेस करून घेतो. तर 8x10 ही सोशल मीडियाचीच एक साईज आहे. तर मी या टाइपमध्ये एक साईज घेतली रेझोल्यूशन 300 ठेवलं ठीक आहे. तर सगळ्यात आधी मी इथे एक बॅकग्राऊंड घेतलंय. मी बघू शकता याला थोडं इरेज केलंय. ते पण दाखवतो मी त्याला कुठल्या प्रकारे हे केलंय नाही का. इरेज टूल घेतलाय. एक साधा ब्रश हे केलाय. आता मी इरेज सगळं घालवतो म्हणजे लक्षात येईल तुम्हाला की बॅकग्राऊंड कसं आहे. ठीक आहे. तर या प्रकारचं बॅकग्राऊंड होतं. आपण त्याला थोडं इरेज केलं. ठीक आहे. इरेज केलं. याच्यानंतर मी आहे तसंच हे कंट्रोल झेड करून टाकतो. तर या प्रकारचं आहे मित्रांनो हे. याच्यानंतर याच्यावर आपण एक साधा एक ब्रश मारला. हे बघू शकता. इथं ब्रश मारला म्हणजे आपल्याला इथं टेक्स्ट वगैरे काही करायचं ते ॲडजस्ट करून घ्यावं लागतं जसं ठीक आहे. याच्यानंतर इकडून पण एक व्हाईट ब्रश मारलाय. ठीक आहे. याच्यानंतर आपण जे आपल्या भावाचा एक फोटो ॲड केलाय, यांचं बर्थडे झाल्यानंतर जे आभार व्यक्त करतात त्यांचा फोटो मी ॲड करून घेतलाय. याच्यानंतर याच्यामध्ये थोडं हे बघा, असा एक फोटो होता. मी त्याला इरेज करून घेतला. त्यानंतर इथे मी थोडेफार नाही का, लाईट वगैरे सगळं प्रॉपर जसं फोटोमध्ये पाहिजे तसं हे करून घेतो. ठीक आहे. इथं बघू शकता माझे लेयर बघू शकता मी कसं लेयरवर काम केलं त्याच प्रकारे तुम्हाला पण लेयरवरच हे करायचं आहे. Photoshopमध्ये जास्तीत जास्त लेयरचं हे करतात. ठीक आहे. तर इथं थोडं हे झालंय. मी परत कंट्रोल झेड करतो आणि इथं बघू शकता प्रॉपर जसं मी फोटो ॲडजस्ट करून घेतला इथं. त्याच्यानंतर इथे बघू शकता याच्या हेअरवर मी थोडं मागचं जे कलर्स असतं नाही का, ते लाईट ॲड करून घेतले. ते थोडं हे दिसतात. ठीक आहे. हे लाईट ॲड करून घेतलं. इथं खाली केला. खालचा दुसरा एक फोटो मी ॲड करून घेतो मित्रांनो. हे असा एक फोटो घेतलाय मी दुसरा त्याच्या मागे ते थोडी शॅडो दाखवली आणि याच्यानंतर मी इथं बघू शकता, या खाली इथं गाडी हे दाखवली बघा. एक ब्लॅक कलरची गाडी दाखवली. जेणेकरून इथं पण दाखवू शकत असतो, पण ते जास्त पण एवढं काय वाटत नाही. त्यामुळं मी इथं ही गाडी दाखवून घेतली. तर याच्यानंतर आपण इथं ॲड करू टेक्स्ट. तर अशा प्रकारे मी ही टेक्स्ट ॲड करून घेतली. साधं मित्रांनो Googleचा फॉन्ट आहे. याच्यामध्ये ना कुठलंही आहे, काही नाही. पॉपिन्स फॉन्ट आहे. म्हटलं जे नाही का आपण सोशल मीडियाचं डिझाइन करतो त्यात कमीत कमी फॉन्ट असले पाहिजे. जास्त असं गोंधळून नाही गेलं पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला डिझाइन थोडीशी हे दिसणार. तर याच्यानंतर मित्रांनो इथं आपण खाली ब्रश मारून घेतलाय आणि इथं मनस्वी आभार हे कॅलिग्राफी नाही आहे. हे पण फॉन्टच आहे. जो इन्फिनिटीचा फॉन्ट आहे मित्रांनो. नाही का? असे कॅलिग्राफी टाइपचा फॉन्ट चांगले दिसतात.
खाली नाही का आपण ज्यांचं नाव ॲड करून घेऊ, ज्यांचा बर्थडे झाला त्यांचा. तर खाली इथं मी पण हे पण कॅलिग्राफीचा मी फॉन्ट यूज केलाय. अ, हे बघू शकता कॅलिग्राफी फॉन्ट आहे हा. इकडून थोडंसं आपण रेक्टेंगलने एक थोडासा शेप क्रिएट केले. हे बघू शकता. थोडंसं क्रिएटिव्हिटी नाही का? थोडंफार असं काय तर नवीन-नवीन करून बघायचं मित्रांनो. चांगले झाले तर चांगली झाली डिझाइन एवढं काही लोड नाही याचं ठीक आहे. त्यानंतर हे बघा. तर त्याच्यानंतर मित्रांनो हे एक पी-एन-जी मी डाउनलोड करून घेतले. फुल एच-डी क्वालिटीमध्ये आहे. हे मला वाटते शतरंजमधलं काय त्या खेळामधलं आहे हे. वजीर काय तर. ठीक आहे. हे ॲड करून घेतोय मी याला. तर आता बघू शकता मित्रांनो कशी टॉपची डिझाइन दिसते. आपलं सगळं झालेलं आहे आणि सगळं झाल्यानंतर एक काय करायचं मित्रांनो, जे आपली फाईल असते, जी बनवली ते सगळं नाही का एकत्र करून त्याला कॅमेरा रॉ मारायचा शेवट. कॅमेरा रॉ मारायचा, क्लॅरिटी फुल द्यायची. याच्यानंतर आपली डिझाइन कशी अशा लूकमध्ये येते बघा. फुल एच-डीमध्ये आणि फुल क्वालिटीमध्ये. ठीक आहे. स्टेटसला टाकलं तरी ब्लर होत नाही. असे ते सेटिंग करावं लागते. ती पण तुम्हाला सांगतो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंट करा आणि कोणी चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन-नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील. तर चला मित्रांनो परत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.